तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अनेक रूढी परंपरा संस्कृती लोप पावत चालल्या आहेत, मात्र बंजारा समाजाची तीज ही पारंपरिक संस्कृती आजही जपली जाते। बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील पारखेड येथे तीज उत्सवाला सुरुवात झाली आहे। विवाहित स्त्रिया आपले सौभाग्य टिकवण्यासाठी आणि अविवाहित युवती चांगला वर मिळवण्यासाठी उपवास करतात। या उत्सवामध्ये हिरवळ, नृत्य, गाणे आणि पारंपरिक पक्वानांचा आनंद घेतला जातो। बंजारा समाजात याचा वेगळा सामाजिक आणि सांस्कृतिक अर्थ आहे। तीज उत्साहामध्ये 11 दिवस अविवाहित तरुण मुली सकाळ संध्याकाळ आपल्या कुलदैवताचा जलाभिषेक करत पूजा अर्चा करतात। MCN न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा, मेहकर। ही आमची बंजारा संस्कृती 5000 वर्षापासून आलेली आहे। प्रत्येक तांड्यात हा तीज उत्सव साजरा करण्यात येतो। आमच्या पण मार्केट तांड्यात हा तीज उत्सव साजरा करण्यात येत आहे। 11 दिवसाचा हा तीज उत्सव असतो। नायकच्या घरी आम्ही हा गहू म्हणजे एका टोपलीत टाकतो आणि तो गहू उगवतो। तेव्हा 11 दिवसाच्या नंतर आम्ही तो गहू विहिरीत किंवा नदीत टाकायला नेतो आणि 11 दिवस सकाळ संध्याकाळ आम्ही त्या गहूंना पाणी देतो। ही परंपरा 5000 वर्षापासून सुरू आहे आणि ही परंपरा पुढे पण चालावी अशी आमची विनंती आहे। आणि आम्हाला असं शासनांना असं म्हणायचं आहे की फक्त ही आमची बंजारा संस्कृती आहे, हा आमचा बंजारा त्योहार आहे, तर शासनाने या त्योहारानिमित्त शासकीय सुट्टी दिली पाहिजे। फक्त आमची एवढी मंजुरी करावी। आपण काय माहिती देसाल? जय शिवलाल। आज आम्ही इथं पारखेड तांड्यामध्ये जमलो आहोत। तर आमच्या या तांड्यामध्ये आज बंजारा संस्कृती एक सादर करण्यासाठी आम्ही एक तीज त्योहार इथं साजरा करत असतो। त्या तीज त्योहारानिमित्त काय केलं जातं ते माझ्या मैत्रिणीने सांगितलंच आहे। तर इथं ज्या कुवाऱ्या मुली आहेत त्या सर्व मुली मिळून एक तीज पेरत असतात आणि तिला दररोज पाणी देऊन हे 11 दिवसाचा हा कार्यक्रम असतो। त्यानिमित्ताने आम्ही शेवटच्या दिवशी अर्थातच 11व्या दिवशी या तीजेचं विसर्जन करत असतो। तर अशा प्रकारे आमच्या संस्कृतीला बढ़ावा देण्यासाठी आणि ही संस्कृती वर्षानुवर्षे चालत राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। त्यासाठी सरकारनेही आम्हाला थोडं योगदान दिलं पाहिजे आणि आम्हाला सरकार मान्यता एक तीज विसर्जनाच्या दिवशी त्यानिमित्ताने फक्त सर्व अविवाहित मुलींना किंवा सर्व शाळेतल्या मुलींना एक सुट्टी प्रदान केली पाहिजे अशी नम्र विनंती।